आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तू का माझ्याशी बोलत नाहीयेस? आई तुला बघावंसं वाटतंय. आई तू जिथे कुठे असशील तू ये ना आई. आई ये ना, प्लीज ये ना आई. माझ्यावर रागवलीयस का? माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर आई. आई तू कुठेस आई? ये ना ग. माझ्यावर रागवलीयस का ग? आई मी चुकले असेल तर मला माफ कर ग आई. तू कुठेस ग आई? माझ्यावर रागवलीयस का सांग ना. मी चुकले असेल तर माफ कर प्लीज आई. ये ना ग आई. ये ना आई, प्लीज आई. आई ये ना ग इकडे. ये ना आई, प्लीज ये ना ग. ये ना. माझ्यावर रागवू नको. मला माफ कर आई. प्लीज आई, प्लीज आई. देवसेना, 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 काय झालं तुला? अरे रे, हिचं अंग तर गरम आहे. देवसेना, काय झालं? काय झालं बाळा तुला? मला आई हवी आहे. मला आई. काय झालं बाळा तुला? तुला तर ताप आलाय. मला आई पाहिजे. मला आईला भेटायचं. खरंच? माझी आई येते आणि माझ्याशी बोलते. आता ती येतच नाही. माझी आई कुठे गेलीये? तुझी आई आहे ना, गावाला गेलीये. मला सांगितल्या शिवाय का बरं गेली? अगं ती मला सांगून गेलीये आणि तिला यायला थोडा उशीर होईल ना, म्हणून तिने मला तुझी काळजी घ्यायला सांगितलीये. तू खोटं बोलतेस गंगा. अगं तुझ्याशी का खोटं बोलेन? खरंच बोलतीये मी. तुझी आई लवकरच येणार आहे. तोपर्यंत असं आईच्या आठवणीत रडायचं नाही हा, आणि गुड गर्ल सारखं वागायचं. ठीक आहे? मला माझ्या आईला बघावंसं वाटतंय. नक्की येणार. तेव्हा मन भरून बघ हा. तेव्हा आता आईचा विचार न करता शांत झोप. मला झोपच येत नाही. ये. मी तुला थोपटते हा. बघ, डोळे बंद करून झोप. ठीक आहे? ये.
गंगा, काय बाबा? तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काय बाबा, बोला ना. मालक आपल्या घरी आले होते, ते कशासाठी माहितीये तुला? मला तर बाहेर पाठवलं ना त्यांनी. मला कसं माहित असणार बाबा? ते तुझ्याबद्दलच बोलायला इथे आले होते बाळा. माझ्याबद्दल? पण मी काहीच नाही केलंय. काय बोलले ते? तुला या महालाची सून बनवण्याबद्दल विचारत होते. छोट्या मालकांसोबत तुझं लग्न ठरवायचंय म्हणून माझे हात धरून ते विचारत होते. तुझ्याकडे दैवी शक्ती आहे असं ते म्हणत होते. तुझ्याशी लग्न झालं तर मालकांच्या कुटुंबात सुखशांती लाभेल असं तांबोरांनी सांगितलं होतं. म्हणून मालकांनी तुला मागणी घातलीये. मी पण विचार करून सांगतो असं त्यांना म्हटलेलं आहे. तुझा काय निर्णय बाळा? या घरात सून म्हणून जायला मी कोण आहे? आठवतंय बाबा? अरुणचं लग्न कोणाशी होणार याची स्पर्धा होत असताना देवसेनाने माझ्याकडे बोट दाखवलं म्हणून माझ्यावर किती आरोप लावले. तंबोरान बोलले असतील आणि म्हणूनच बाबांनी येऊन विचारलं असेल. पण यात माझी काहीच इच्छा नाहीये. छोट्या मालकांसाठी त्यांच्या बरोबरीची मुलगी शोधायला सांगा. गंगा, छोट्या मालकांच्या बरोबरीच्या खूप मुली ते बघू शकतात, पण या कुटुंबाची समस्या ती सहन करू शकेल का? मालकांनी रम्या आणि मायाच्या लग्नाचा प्रयत्न केला होता, पण त्यांची काय अवस्था झाली? दुसरी कोणतीही मुलगी बघितली तरी त्या मुलीची अवस्था पण तशीच होणार याची त्यांना भीती आहे. म्हणूनच दैवी शक्ती असलेल्या तुला सून बनवायचा निर्णय त्यांनी घेतलाय. समस्येचं निराकरण तू आहेस म्हणून मालकांनी तुला मागणी घातलीये. बघ, ते आपल्या घरी आले, त्यांना नाही बोलणं चांगलं वाटतं का? तू मालकांच्या कुटुंबात सून म्हणून जाणार असा विचार करू नकोस. त्यांची रक्षक म्हणून जाणार असा विचार कर. तुझं मन तयार होईल बघ. देवसेना कोण आहे हे माहित नसताना देखील तू तिला दत्तक घेणार होतीस. आई विना पुरीची आई होण्याची संधी मिळते तुला, हेच तुझं भाग्य आहे समजणं. मालकांसाठी मेहनत करण्याच्या संधी आपल्याला खूप मिळतात, पण विश्वास कमवायची संधी विरळच असते बाळा. मालकांचा विश्वास कमवायची संधी मिळाली असं समज तू बाळा. आणि मालकांनी दिलेल्या प्रस्तावाचा बाळा नीट विचार कर तू. हा, काय झालं बाळा? काहीच बोलत नाहीयेस तू. आता मी काय बोलू मला काहीच कळत नाहीये. मालकांच्या कुटुंबासाठी नेहमीच विश्वासाने खूप काही करावं असं वाटतं, आणि त्यात आई विना असलेल्या पोरीवर प्रेम करायला आणि मालकांच्या निर्णयाचा आदर. म्हणून मी या लग्नासाठी तयार आहे. तू लग्नासाठी तयार आहेस हे तूच मालकांना जाऊन सांग. खूप खुश होतील ते. सुखी राहा. बाबा, कॉफी. तुम्ही बाबांकडे काल जे काही बोलून गेलात, बाबांनी माझा निर्णय मला तुमच्याकडे सांगायला सांगितलाय. तुझ्या निर्णयाची मी वाट पाहतोय. तुला हे सगळं मान्य आहे ना? हो, मान्य आहे. हे
तर मला फारच आनंद झाला. श्रीमंती गरिबीचा तू विचार करून नकार देशील म्हणून मी घाबरत होतो. माझी परिस्थिती समजून घेतलीस. आमच्यावर तुझं किती प्रेम आहे हे तू दाखवून दिलंस. तुझा हा शब्दच पुरेसा आहे. आता बाकीचं सगळं मी बघून घेईन. हा गोविंदामा, गोविंदामा आले साहेब. इथे एका महत्वाच्या विषयावर मला बोलायचं हो म्हणून साहेब. घरातल्या सगळ्यांना मी बोलवलंय असं सांग. सांगते साहेब. जा लवकर जा. हो, बाबा, याआधी तुम्ही अरुणशी याविषयी बोललात का? हो बोललो बाळा. अगं जो काही माझा निर्णय असेल तोच त्याचाही असेल असं त्याने मला सांगितलंय. अगं तो काय बोलेल याचा तू विचार करू नकोस. तुझ्याशी लग्न करायला त्याची पूर्ण सहमती आहे. हा या 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 सगळ्यांनी या. तुम्हा सगळ्यांना मी इथे का बोलवलंय माहितीये का? अरुण, हा बाबा. इथे ये. हा. अरुण जिच्याशी लग्न करणार आहे त्या मुलीची आता मी तुमच्याशी ओळख करून देणार आहे. यात ओळख काय करून द्यायची दादा? यात ओळख करून द्यायची काही गरजच नाहीये दादा. हक्क असलेल्या तिघींपैकी दोघींचा तर चान्सच नाहीये. मग अरुणशी लग्न करणारी माझी मुलगी शांती आहे हे सगळ्यांना माहित नाहीये का? अरुणशी लग्न करणारी मुलगी तुझी नाहीये देवी. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल अशा मुलीची मी सून म्हणून निवड केलेली आहे. कोण आहे भाऊजी ती मुलगी? ये गंगा बेटा. गंगाच या घरची सून होईल. या निर्णयाने तुम्हा सगळ्यांना धक्का बसू शकतो पण त्यामागे एक कारण आहे. त्या मुलीचं तुझ्या मुलाशी लग्न करून दे. ही मुलगी कोणीही असू दे पण तिच्याकडे दैवी शक्ती आहे. तिच्या हातावर त्रिशूळाचं चिन्ह आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे म्हणूनच हे शक्य आहे. लगेच गंगाच्या घरी बोलणी करून लवकर हा लग्न सोहळा पार पाडा. या लग्नानंतर नक्कीच या घरात सुख शांती लाभणार. त्या तंबोरांनी न कळत का होईना पण एक चांगलं काम केलंय. या कुटुंबाला वाचवण्याची शक्ती गंगाकडे आहे म्हणूनच मी तिचा अरुणशी लग्न लावायचा निर्णय घेतलेला आहे. आणि तुम्हाला तो मान्य करावाच लागेल. असं कसं मान्य करायचं? कोण आहे ही मुलगी? या घरात झाडझूड करणारी एक नोकर? ही या घरचा कारभार सांभाळणार आहे का? आणि आम्ही बरा देऊ? गंगा या घरची नोकराणी नाहीये, या घरातलीच एक आहे. आधीच बोलले मी. हे बघा, घरातली एक म्हणणं वेगळं आहे आणि घरचीच एक असणं वेगळं आहे. आत्मा पळवणाऱ्या तंबोरांनी सांगितलं म्हणून माझ्या मुलीला सोडून त्या नोकराणी सोबत लग्न करायचा निर्णय घेतलात. हा काय न्याय झाला? तुझ्या मुलीचं भलं व्हावं म्हणूनच मी गंगाची निवड केली आहे. असं कसं होईल दादा? माझ्या मुलीचं भलं करायचं असतं तर तिची निवड केली असतीस. आधीच या दोन मुलींना या घरची सून बनवण्याच्या नादात दोन्ही कुटुंब त्याच्यावर आरोप करतायत. त्यांच्या मुलींच्या अवस्थेला हाच कारणीभूत आहे असं म्हणतायत दोघं. आता हा कसा कारणीभूत असेल? माझ्याबद्दलची निगेटिव्हिटी यांच्यापर्यंतच थांबावी आणि त्यामध्ये आणखी भर नको म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. तुम्ही मला फसवताय ना दादा? हे बघ, मी तुझ्या भल्याचाच विचार करतोय. तू त्याला चुकीचं समजतेस. यात माझा दोष नाहीये. माझ्या कुटुंबाच्या शुभ कार्यात जर का तू मोडता घालत असशील तर मग तू माझी बहीणच नाहीयेस. गंगाला या कुटुंबात घेऊन येणं यात तुमचं तर भलं आहेच पण माझ्या कुटुंबाचं देखील भलं आहे. हे आधी समजून घ्या आणि तुमचा विचार सोडून द्या. येत्या चांगल्या मुहूर्तावर लग्न होईलच.
तुमचं जर का माझ्यावर खरंच प्रेम असेल तर मग तुम्ही या शुभ कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. माझ्या मुलीच्या जागेवर ही मोलकरीण. गंगा, हात दे बघू. तू या घरची सून होणार आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा पोरी. निर्मळ मनाची आहेस तू. योग्य घरात येणार आहेस. आता तू पण सुखी राहशील आणि हे घर पण. अरुण, तुझा इथे काही काम नाहीये. चल. चल माया. अगं सोड. थांब गा. माझ्या मुलीला या घरची सून बनवायला सगळे प्रयत्न केले मी, पण काही उपयोग झाला नाही. पण तो तंबोरान बोलला की दादा ऐकणार हे माहित होतं, म्हणून त्यालाच खिशात घालून हवं ते मिळवलंस. तुमचं अगदी बरोबर आहे. या घराची संपत्ती मिळवण्यासाठी हिने त्या तंबोरांसोबत हात मिळवणी केली असणार. म्हणून तो भाऊजींना असं म्हणाला असेल की हिला सून करा या घरची. संपत्तीसाठी एवढ्या खालच्या पातळीला उतरलीस. खूप चांगला मार्ग निवडलायस भाऊजींची सगळी संपत्ती हडप करण्यासाठी. चोरी करणाऱ्यांमध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे? आमच्या हक्काच्या संपत्तीवर हात टाकून आम्हालाच बाजूला केलंस. संपत्ती हडपायचा चांगला प्लॅन केलायस. सुखात राहशील. तुझ्यासारखीच या घरात जानकी सुद्धा आली होती. शेवटी ती अल्पायुतच वर निघून गेली. तिच्यासारखीच तू सुद्धा. नाही नाही, एवढ्या लवकर जाणार नाहीये ही. संपत्तीसाठी काहीही करायला ही तयार आहे. त्यासाठी कितीही तोंड काळं करायला लागलं तरी करून घेईल. गंगा, गंगा, काय ग बाळा, काय झालं? तुला कोणी काही बोललंय का? तुला ज्यांनी कोणी रडवलंय ना त्यांना मी अजिबात सोडणार नाही. मी आत्ता जाऊन मालकांना भेटतो. बाबा, मग काय झालंय तूच सांग ना बाळा. आता मी काय सांगू बाबा. कुत्र्याचं शेपूट कितीही सरळ केलं तरी ते वाकडच राहणार. अशा माणसांना बोलण्याची संधी देण्यापेक्षा आपणच सांभाळून राहिलेलं बरं. पण आता आपली परिस्थिती वेगळी आहे. आपल्यामुळे त्या कुटुंबात भांडण नको. मुंगुसाचं खाणं कधी साप हिसकावत नाही आणि सापाचं खाणं सुद्धा मुंगूस कधीच हिसकावत नाही. तरीही मुंगूस आणि सापाचं कधीच पटत नाही. तसंच या जगात बरीच माणसं आहेत ज्यांचं एकमेकांशी कधीच पटत नाही. आजच्या काळात कपटी माणसांना इग्नोर केलं जातं, पण जे निर्मळ मनाचे त्यांना नेहमी रडवलंच जातं. आणि म्हणूनच मी आज रडतेय. या
कुटुंबाच्या समस्या मिटवण्यासाठी मी माझ्या इच्छा अपेक्षांचा त्याग केला होता, पण हे कोणालाच नाही दिसलं. आणि आता मी ही संपत्ती हडपण्यासाठी तंबोराला माझ्या हाताशी घेऊन या लग्नाचा प्लॅन आखलाय असे आरोप माझ्यावर लावले जात आहेत. हे सगळे आरोप मी कसे सहन करू बाबा? त्यांचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस बाळा. आपण हे लग्न मान्य केलंय ते फक्त मालकांसाठी, छोट्या मालकांसाठी आणि त्या चिमुकलीसाठी. बोलणाऱ्यांना बोलू दे. आपण मालकांचाच विचार करायचा. त्यांच्या कुटुंबासाठी जे योग्य आहे ते आपण करायचं आहे. आणि मीही आता तेच ठरवलंय. पण त्याआधी आपण कोण आहोत हे दाखवायला हवं त्यांना. काय करणार आहेस तू? मला बाबांसोबत काही महत्वाचं बोलायचंय. आलेच बोलून. हॅलो, काय बोलतेस? अरे रे, हार्ट अटॅक आला? तुम्ही काळजी करू नका, मी पटकन निघते घरातून. नाही आताच निघते. हा आता. अरे अरुण, काय झालं त्या? एक गंभीर बातमी आहे. माझी मैत्रीण आहे ना लक्ष्मी, जी पुण्याला राहते, तिला अचानक हार्ट अटॅक आलाय रे. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तिला बघणारं तिथे कुणीच नाहीये. तिला एकच मुलगी आहे, ती पण US ला असते. म्हणून मला निघावं लागेल रे. काय आत्या, अशा वेळेला तू निघायचं बोलतेस? गंगाने हे लग्न मान्य केलंय ना. लग्नाची तयारी चालू असू दे, तोपर्यंत ती तिथे ठीक होईल आणि लग्नाच्या आधी मी इकडे परत येईन. लग्नाचा विचार काढला की नकोसं वाटतं? असं नाहीये रे, गंगाने होकार दिलाय ना. इतके दिवस आपल्याला फसवत होता तो तंबोरान. न कळत त्याने एक चांगलं काम केलेलं आहे. आणि आता तू आडमुठेपणा करत बसू नकोस आणि नवीन अडचणी तयार करू नकोस. आडमुठेपणा मी का करू? मग आणखीन कोण? देवी आत्या आणि धर्मराज मामा. आता त्यांनी काय केलं? गंगाने तंबोरांना आमच्या लग्नाबद्दल बाबांना सांगायला सांगितलं असा खोटा आरोप टाकून त्यांनी तिला खूप रडवलं आत्या. छे 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 छे, सुधारणारच नाहीत हे लोक. अशा परिस्थितीत गंगाला धीर देणारे तुम्हीच आहात आणि तुम्हीच निघायचं म्हणताय. वाईट वाटतंय रे मला. गंगाला धीर देणारा तू आहेस, दादा आहे, पण माझी मैत्रीण लक्ष्मी, ती बिचारी तिथे एकटीच आहे. ठीक आहे आत्या, इकडचं आम्ही बघतो, तुम्ही निघा. हे बघ सांभाळून अरुण, जा. तसंच काही झालं ना तर मला लगेच फोन कर, मी निघून येईन. कळलं? हा अरुण, तुझ्या बाबांना ना मी काही सांगून जात नाहीये, नाहीतर तो मला जाऊच देणार नाही. मी गेल्यानंतर सांग त्याला. कळलं? हा ठीक आहे, चला मीच तुम्हाला हो, चल. एअरपोर्टला सोडतो. बाबा. ये बेटा. बाबा, आजपर्यंत मी तुमच्या आदेशाचं पालन करत आले, पण या सगळ्यात माझी एक अट आहे, ती मी तुम्हाला सांगायला आले. माझी सून फक्त आज्ञा पाळणारी नसावी, तर कंडिशन टाकणारी देखील असावी. आणि हे मला पण हवंय. तुझ्या काय कंडिशन्स आहेत बोल ना, त्या मी नक्कीच पूर्ण करेन. कंडिशन नंबर 1, या घरच्या तिजोरीची चावी तुम्ही मला नाही द्यायची. कंडिशन नंबर 2, माझ्यासाठी स्पेशल आयोजन नाही करायचं. कंडिशन नंबर 3, या घरच्या नातेवाईकांसमोर माझं स्थान नेहमी दुय्यम असेल. कंडिशन नंबर 4, या संपत्तीमधला तुम्ही मला कोणताही हिस्सा नाही देणार. माझ्या अकाउंटला पैसे टाकणं, माझ्यासाठी दागिने बनवणं, माझ्यासाठी प्रॉपर्टी घेणं, मला लायसन्स होल्डर म्हणून बिझनेस करणं आणि माझ्या नावावर शेअरमध्ये इन्व्हेस्ट करणं, असं माझ्या नावावर काहीही इन्व्हेस्ट करायचं नाही. या घरात माझ्या हक्काचा एकही रुपया असता कामा नये, देवसेनेला सोडून. आयुष्यभरासाठी तुम्हाला या कंडिशन मान्य आहेत असं तुम्हाला ॲग्रीमेंटवर साईन करून द्यावं लागेल. देणार का बाबा?
काय झालं बाबा? काहीच का बोलत नाही आहात? माझ्या कंडिशन्स मान्य आहेत ना तुम्हाला? लग्नानंतर ज्या घरी तू संसार करायला जातेस ते सगळं माझंच आहे असं म्हणण्याच्या काळात मला काहीच नको अशी तू कंडिशन टाकतेस. मला सांग ना बाळा, मी हे कसं मान्य करू? बाबा, मला माझं आयुष्य जगायचंय. यावर मला कोणाचीच हाय लागेल असं आयुष्य नकोय. मी तुमची सून म्हणून यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हे मान्य करावंच लागेल. नाहीतर मग तुम्हीच ठरवा. तुझ्या कंडिशन्स मला मान्य आहेत. माझ्या घरात येणारी सून असती तर तिला संपत्ती दागिने देऊन मला आनंद झाला असता. पण महालक्ष्मीच माझ्या घरी येणार आहे. तिला कितीही दिलं तरी ते कमीच असेल. अगं, तू महालक्ष्मीच आहेस. तू म्हणशील अगदी तसंच होईल. गंगा, मला हे मान्य नाही तरीही मी तुझ्यासाठी पेपरवर सही करून देतोय. हा घे. बाबा, तुम्हाला आणखी एक गोष्ट करायची आहे. यापेक्षा आणखी काही करायचं राहिलंय का? हो, राहिलंय. या पेपरमध्ये जे लिहिलंय ते तुम्ही सर्वांसमोर वाचून दाखवा आणि त्याचप्रमाणे वागाल अशी शपथही घ्या. पण हे मी स्वतः लिहून दिलंय. मग ह्यासाठी शपथ कशाला घ्यायला हवी? हा कागद फक्त दाखवण्यासाठी आहे, पण शपथ जिवंत राहील. तुम्ही दिलेला शब्द मोडायचा विचार मनात पण येऊ नये म्हणून मी जे मागितलं त्यावरून मी पण मागे होता कामा नये. यासाठी तुम्ही नागदेवतेच्या वारुळासमोर शपथ घ्या. कसला विचार करताय बाबा? ठीक आहे, पाहिजे तर देवघरात देवांच्या साक्षीने शपथ घेतो. माझं देवघर वारुळच आहे. वारुळासमोर शपथ घ्या. मी वारुळाजवळ उभी आहे. ये. या. वाचा आणि सर्वांना ऐकायला येईल असं वाचा. राजशेखर म्हणून मी माझी सून बनून घरी येणाऱ्या गंगाला हे करारपत्र लिहून दिलं आहे. आज या दिवशी गंगाने स्वतः सांगितलेल्या सगळ्या कंडिशन्सनुसार ती माझ्या मुलाशी म्हणजेच अरुणशी लग्न करायला खालील कंडिशन्सवर तयार आहे आणि हे गंगा आणि माझ्या सहमतीने लिहिलेलं आहे. गंगाच्या हाती घरच्या तिजोरीची चावी मी कधी सुपूर्द करणार नाही.
गंगासाठी मी कधीही स्पेशल असं काहीच करणार नाही. माझ्या कुटुंबातील नातेवाईकांसमोर गंगाचं स्थान हे नेहमीच दुय्यम राहील. माझ्या संपत्तीमधील कोणत्याही प्रकारचा कुठलाही भाग गंगाच्या नावावर मी कधीच करणार नाही. गंगाच्या नावाने मी कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करणार नाही. वरील सगळ्या गंगाच्या मागण्या ह्या मला मान्य आहेत आणि मी माझा शब्द पाळणार असं वचन मी गंगाला देतो. आपला नम्र राजशेखर. बाबा, या सगळ्याची काय गरज होती? अरे मी नाहीच म्हटलं होतं, पण ही ऐकायलाच तयार नाही. ती बोलली म्हणून तुम्ही लिहून देणार का बाबा? ती या घरची सून म्हणून येणार आहे की गुलाम म्हणून येणार आहे? हा एक मंदच आहे. काय गंगा, तू आमच्या कुटुंबासाठी एवढं राब राब राबतेस आणि आणि आम्ही तुझ्यासाठी काही करायचं नाही असं देखील सांगतेस. हा कसल्या नाही? तुला आमच्या घराच्या संपत्तीमध्ये पैशांमध्ये इंटरेस्ट नाही आहे हे असं कंडिशन मध्ये टाकून सांगायची काही गरज नव्हती तुला. तुझ्या स्वभावाबद्दल आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. सत्य कितीही अंधारात असलं तरी ते एक दिवस उजेडात येणारच आहे याचं उत्तम उदाहरण तू आहेस. तुला प्रूफ करायची गरज का आणि कशी वाटली? तुला आमच्या घरात आनंदाने जगायला यायचं असेल तर ये. असं त्याग वगैरे करायचं असेल तर अजिबात येऊ नकोस. बाबा, अजून पण पत्र ते तुमच्या हातात आहे. फाडून टाका ते पत्र. बाबा, ते माझ्या काळजीपोटी बोलतायत. ते माझाही विचार करतायत, पण मला या कुटुंबाचा विचार करायचा आहे. मला या घरची सून म्हणून आणायचं असेल तर माझ्या कंडिशन्स मान्य करून तुम्हाला शपथ घ्यावीच लागेल. मी या वारुळाची शपथ घेतो. तुझ्या कंडिशन्स मी कधीच मोडणार नाही. तुम्हा कोणाचंही मन कधीच दुखावलं जाऊ नये म्हणून गंगाने तिचं मन मोठं केलं. यापुढे हिला मान द्यायला शिका. हे घर आता लग्न घर आहे. या घरात आता आनंद सोहळा दिसला पाहिजे आणि तो तुमच्यामुळेच दिसू शकतो. हा, हो की नाही? ये माझं बाळ ते. आई, खेळायला जाऊया ना. चल चला जाऊन खेळ. माझी मुलगी इथे वेडी बनून फिरते आणि ही घराची मोलकरीण सून बनून येणार इथे. नाही सोडणार. या गंगाला मारूनच हे लग्न थांबवणार.
नोकराणी या घरची सून बनून येणार? मी जन्मलेल्या घरात आता मी हिने टाकलेल्या तुकड्यावर दिवस काढायचे? नाही सोडणार. माझा जीव गेला तरी मी हे नाही होऊ देणार. देवा रे देवा, पौर्णिमा आज पौर्णिमा आहे. पौर्णिमा आली आज. देवा रे, हे देवा, खूप आनंद झाला रे. आनंद झाला. आज काही करून तिला मी बाहेर काढणार. मी बाहेर काढणार आहे तिला. बाहेर काढणार तिला. बाहेर काढणार. आज काही करून बाहेर काढणार. माथे आलो ग मी. हे नागदेवते, अगं आई आलो ग मी. आजच्या रात्री काय आहे ते माहितीये तुला? नाग पौर्णिमा. साधारण नागपणा सर्व शक्तिशाली झाला असेल. शक्तिशाली. आणि तू पण नागराणी आहेस. नागराणी म्हणजे नंदिनी माते. नंदिनी, तुझ्या शक्तीबद्दल मी बोलणारा कोण आहे? आज मला तुला भेटायचंय. बाहेर ये. बाहेर ये ना. बाहेर ये तू. हा, बाहेर ये नंदिनी. तुला आज मला भेटायचंय. बाहेर ये तू. ये ना बाहेर नंदिनी. हा बघ घंटानाद करतोय. तुझ्यासाठीच करतोय. बाहेर ये. बाहेर ये. नाही येणार का तू? बाहेर ये ना. बाहेर ये. हा घंटानाद ऐक आणि बाहेर ये. हा, ये बाहेर नंदिनी. हा घंटानाद तुझ्यासाठीच आहे. तुला बाहेर नाही यायचंय. बाहेर नाही यायचं का तुला?
हा घंटानाद करतोय तो तुझ्यासाठीच करतोय. तुला कसं बाहेर आणायचं ते मला माहितीये. माझ्या जीवात तू आहेस, माझ्या नसात तू आहेस. मग मला बसणारा मार सुद्धा तुला बसण्यासारखा आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही याचीच ही परीक्षा आहे. तू कशी नाही बाहेर येत तेच बघतो मी. बघतो. ये बाहेर, ये बाहेर, ये. नाही येतस ना तू बाहेर. ये 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 बाहेर. स्वामीजी, नागाला तर वारुळात टाकून बांधलेलं आहे. मग दर पौर्णिमेला पूजा करून तावीज कशाला टाकायला सांगता? पौर्णिमा पूजा करून हे तावीज वारुळावर कशाला टाकतो म्हणजे? राजशेखर, एक ना एक दिवस नागाचा आक्रोश होऊन ती शक्ती एकत्र करून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना या तावीजला शत्रू समजून डंख मारेल. तेव्हा या तावीज मधला सर्पकट चूर्णम नागाच्या तोंडात जाईल आणि असं झालं तर नागाची सर्व शक्ती संपून जाईल आणि तो बेशुद्ध होईल. त्यानंतर नागाला शक्ती मिळवायला 18 तास लागतील. पौर्णिमा पूजा फक्त करून उपयोग नाही. कुमारिकेची भक्ती वारुळाच्या आजूबाजूलाही येता कामा नये. त्या मुलीचं एक थेंब रक्त जरी पडलं तरी तो नाग बाहेर येणार. हा मातेच्या आशीर्वादाने परिपूर्ण केलेला तावीज आहे. याचा सांभाळ खूप हुशारीने करावा लागेल. समजलं ना तुला? मी सांगितलेलं लक्षात ठेव.